नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी मस्त अशा भोपळ्याच्या पुऱ्या केल्या. इतक्या फर्स्ट क्लास झाल्या आणि आज मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवल्या. तर ही पद्धत तुम्ही नक्की करून पहा. खूप छान होतात आणि पटकन बनतात. यात काय आपल्याला भोपळा किसायचा वगैरे अशी झंझट नाही आहे. आणि लाल भोपळा हा अतिशय चविष्ट लागतो आणि प्रकृतीला पण अतिशय उत्तम असतो. लाल भोपळा पचायला पण हलका असतो, त्यामुळे याला पथ्याचा भोपळा असं पण म्हटले जाते. लाल भोपळ्याची भाजी तुम्ही दररोज खाल्ली तरी तुम्हाला काहीही होणार नाही. हां, शुगरवालीने जरा जपूनच खावी. तर ही बघा माझी पुरी कशी टम्म अशी फुगली आणि चवीला पण खूप छान झाली होती. तर चला बघायचं का कसा करावा. तर यासाठी मी हा बघा इथे लाल भोपळा घेतला आहे अर्धा किलो. हा लाल कलर म्हणजे तसा कलरवाला नाही, एकदम गावठी भोपळा घेतला आहे मी. त्याचं आपल्याला सालं वगैरे नीट काढून घ्यायची आहे आणि वरचं जे खराब पोर्शन आहे ज्याला आपण शिरा म्हणतो त्या पण सगळ्या काढून टाकायच्या. तर जनरली कसं असते की लाल भोपळा आणि दुधी भोपळा हा पचायला खूप हलका असतो. त्याच्यामुळे डॉक्टर लोक ह्या दोन भाज्या नेहमी सजेस्ट करतात की आहारात या दोन भाज्या अवश्य खाव्या. त्या लाल भोपळ्याला मी किसत नाही आहे, असेच तुकडे करून घेते. तुम्ही थोडे मोठे ठेवले तरी चालतील. मी असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेते या लाल भोपळ्याचे. हा मी एकदम लाल असा भोपळा गावठी भोपळा घेतला. तुम्ही याच्यापेक्षा अजून एक पिवळसर भोपळा मिळतो तो पण घेतला तरी सुद्धा चालेल. हे बघा, ह्या अशा मी फोडी करून घेतल्या. तर एकदम सोपी पद्धत करणारे एक छोटासा बाउल मी गूळ घेतला आहे, कारण जास्त गोड मला करायचं नाही आहे. तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त गूळ वापरू शकता. तर एक छोटे कप भरून किंवा एक छोटी वाटी भरून मी गूळ घेतला आणि तो याच्यात मी घातला आहे. बघा, एकदम सिंपल अशी प्रोसेस आहे. एकदम सोपी कृती आहे. पटकन होणारी, झटकन होणारी अशी ही आहे. तर लाल भोपळ्यात फक्त मी गूळ घालून घेतला आहे. थोडंसं वरती खाली करून घेते आणि आता आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे. फक्त एक चमचाभर मी बघा पाणी घातलं आहे. जास्त पाणी घातलं नाही, कारण लाल भोपळ्याला आपसूक एक पाणी सुटेल त्याचे. आणि आता हे 15 मिनटं आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असा आपल्याला लाल भोपळा शिजवून घ्यायचा आहे. बघा कसा शिजत आला हा लाल भोपळा. 15 मिनटं झालेली आहेत. दाबून बघायचा आहे हा भोपळा आपल्याला. हां, व्यवस्थित शिजलेला आहे. आता गार हा पूर्ण होऊ द्यायचा आहे. पूर्णपणे गार झाल्यानंतर याच पातेल्यात मी असं मॅश करून घेते. तुम्ही एखाद्या वाटीच्या साहाय्याने किंवा एखाद्या भांड्याच्या साहाय्याने पण मॅश करून घेऊ शकता. परातीत मी गव्हाचं पीठ घेते. 1.5 वाटी आधी पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे जे लाल भोपळ्याचं मिश्रण आहे ते घालते. आधी तुम्ही 1.5 वाटीच घ्या आणि जसं लागेल तसं पीठ तुम्ही नंतर ॲड करत जा. आणि आता हा लाल भोपळा ह्याच्यात मी चांगला मिक्स करून घेते. थोडंसं मी मीठ घातलं होतं पिठामध्ये. चांगलं हे आपल्याला आता मळून घ्यायचं आहे पीठ. बघा, मी परत 1.5 वाटी घातलं होतं पीठ. असं 3 वाट्या माझं गव्हाचं पीठ बसलं आहे यामध्ये आणि अतिशय व्यवस्थित असं मळून घेतलं आहे मी. आणि वरून थोडंसं मी तूप लावलं आहे मळताना. हे बघा किती मस्त मळलेला गोळा आहे. नंतर एक मोठा गोळा घेतला आहे मी. पोलपाटावर त्याला मी लाटून घेते. जर तुमचं थोडं खाली चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावा पोलपाटावर, म्हणजे चिकटणार नाही. तेल किंवा तूप काही पण तुम्ही लावू शकता. मी याच्यामध्ये तेल लावलं आहे पोलपाटावर आणि एक अशी मोठी लाटी लाटून घेते आणि त्यावर एक मी छोट्या वाटीने अशा 4 पुऱ्या करून घेते. कारण की एक एक पुरी करायला वेळ जाईल, हे असं आपलं पटकन होईल. याच्याबरोबर 4 पुऱ्या मध्यम साईजच्या करून घेतल्या आहेत. त्याची जाडी पण थोडीशी ठेवली आहे, एकदम पातळ नाही केल्या आहेत. आता या पुऱ्या मस्त गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या. तर हे आपले भोपळ्याचे घारगे तयार होत आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. या पुऱ्या चांगल्या 8 दिवस टिकतात, पौष्टिक पण आहेत, मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देता येतात. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.